मंडळी, तुमचं घर असू द्या, बंगला असू द्या, फ्लॅट असू द्या, इमारत असू द्या, कोणत्याही प्रकारची वास्तू असू द्या, पण त्या वास्तूचा जो मुख्य दरवाजा आहे तो नेहमी मोकळा असावा. वास्तुशास्त्रामध्ये म्हटलंय, जर ते मुख्य दरवाजाच्या समोर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला तर त्याला वेध म्हटलं जातं. असा द्वारवेध निर्माण झाला तर मात्र अनेक प्रकारच्या अडचणींना त्या घरात राहणाऱ्या लोकांना सामोरं जावं लागतं. दारासमोर कोणत्या गोष्टी असल्याने मोठा वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यावर उपाय काय करायचे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर तुमच्या लक्षात आलं असेल की द्वारवेध म्हणजे काय. तुमची जी वास्तू आहे त्या वास्तूचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यासमोर कोणत्याही प्रकारचा अडथळा असेल तर त्याला द्वारवेध म्हटलं जातं आणि हा द्वारवेध जो आहे तो मोठा वास्तुदोष मानला जातो. प्राचीन वास्तू मार्गदर्शक ग्रंथात याबाबत सविस्तर मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. मग आता द्वारवेध निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्या. जर तुमच्या मुख्य दारासमोर प्रवेशद्वारासमोर उघडं गटार असेल, नाला असेल, सतत चिखल साठत असेल किंवा सतत पाणी साठत असेल, त्याचबरोबर तुमच्या दाराच्या एकदम समोर विहीर आहे, एखादा खांब आला असेल, एखादं झाड आलं असेल, तुमच्या दारासमोर देऊळ असेल, गॅरेज असेल, हातगाडी असेल किंवा घराचा टोकदार कोपरा असेल, या सगळ्या गोष्टी जर तुमच्या घराच्या दारासमोर येत असतील तर त्याला द्वारवेध निर्माण झालं असं म्हणतात. आणि या द्वारवेधामुळे काय होऊ शकतं तर मत्स्य पुराणात या संदर्भात सांगण्यात आलेला आहे. तर कोणत्या गोष्टींमुळे द्वारवेध निर्माण होतो त्यानुसार त्याचा परिणाम मिळतो. म्हणजे वृक्षामुळे जर द्वारवेध निर्माण झाला, अर्थात तुमच्या घराच्या एकदम समोरच्या बाजूला तुमचं जे घराचं मुख्य द्वार आहे, प्रवेशद्वार आहे, त्याच्या समोरच्या बाजूला जर एखादं झाड असेल आणि वृक्षामुळे जर तो द्वारवेध निर्माण झाला असेल तर घरातल्या लोकांमध्ये द्वेष वाढतो. सतत चिखल साठत असेल तर घरात शोक निर्माण होत असतो, म्हणजेच दुःखद घटना घडू शकतात. विहीर असेल एकदम घराच्या समोर तर कर्त्या पुरुषाला अडचणी येतात. जर एखादा खांब असेल तर त्या खांबामुळे घरातल्या स्त्रियांना त्रास होऊ शकतो. जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच एकदम एखादं देऊळ असेल तर त्यामुळे सुद्धा अनेक अडचणी निर्माण होतात. आता द्वारवेधामुळे नक्की कोणत्या प्रकारचे अडथळे निर्माण होऊ शकतात तर विकासात अडथळे येतात, घरातल्यांची प्रगती खुंटते, आर्थिक उन्नतीमध्ये अडथळे निर्माण होतात, व्यापार किंवा उद्योग असेल तर त्यामध्ये वृद्धिंगत होत नाही, वाढ होत नाही. तुमच्या घरात काही कार्य ठरत असेल तर त्याच्यात अडथळे निर्माण होत असतात. घरातल्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येणं, प्रमोशनमध्ये अडचणी येणं, अशा प्रकारे कार्यविघ्न निर्माण होत असतात. आपल्या लक्षात येत नाही पण हे होत असतं. एकंदरीतच द्वारवेधामुळे अनेक अडचणींना आपल्या घरातील लोकांना सामोरे जावं लागतं. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही समस्या तर सांगितली पण यावर उपाय नक्की काय करायचा. अगदी साधे आणि सोपे उपाय मी तुम्हाला सांगते, ज्यामुळे जरी तुमच्या घरात द्वारवेध निर्माण झाला असेल, तुमच्या दारासमोर एखादी गोष्ट असेल, यामधली एखादी गोष्ट असेल तर ती नाही काढू शकत तर तुम्ही यावर उपाय तरी नक्कीच करू शकता, ज्यामुळे द्वारवेधाचा जो काही दोष आहे तो हळूहळू का होईना निघून जाईल. आता उपाय काय करायचे. पहिला उपाय म्हणजे घरात कृष्णाची बासरी लावावी. तुमच्या प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला तुम्ही भगवान श्रीकृष्णांची बासरी लावू शकता किंवा घरात दरवाजासमोर जपमाळेचे चित्र सुद्धा तुम्ही लावू शकता. घरात पेटत्या दिव्याचे चित्र लावावं, हे सुद्धा द्वारवेधावर एक उत्तम उपाय मानला जातो. आणखीन एक चांगला उपाय म्हणजे घरात नमस्काराचा हात जोडलेलं जे चित्र असतं ते लावावं. म्हणजे 2 हात जोडून नमस्कार केला जातोय असं चित्र लावावं. हे तुम्ही तुमच्या घरात लावू शकता. आणखीन एक उपाय म्हणजे दरवाजासमोरच अगदीच हत्तीच्या कळपांचं चित्र लावावं. हत्ती सुख समृद्धीचं कारक मानला जातो. त्याचे चित्र तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता, ज्यामुळे द्वारवेध दूर होतो. घरात दरवाजासमोर कमंडलूचं चित्र सुद्धा तुम्ही लावू शकता. हे सुद्धा लाभदायक आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर द्वारवेध येत असल्यास त्याला उपाय करता येतो. त्यामुळे घाबरून जाण्याचं
कारण नाही. जे वेगवेगळ्या प्रकारचे वास्तुदोष सांगितलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये, त्यामध्ये द्वारभेद हा एक अतिशय महत्त्वाचा वास्तुदोष सांगितलेला आहे आणि त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. तर उपाय काय करायचे ते सुद्धा आपण आता या व्हिडिओमध्ये पाहिलं. एकंदरीतच तुमच्या घरात जो प्रवेशद्वार आहे तो अडथळविरहित असावा. कुठल्याही प्रकारचे अडथळे त्याच्यासमोर येऊ नये, मोकळेपणा असावा. मग ती अडगळ असेल तर या गोष्टी तर तुम्ही हलवूच शकता. सामानाची न लागणारी बोचकी असतील, अनावश्यक वस्तू असतील. काही जणांना खूप सवय असते, आलं दरवाजात उभं केलं, आतमध्ये गेलं, असं बऱ्याच जणांना सवय असते. असं तुम्ही घराच्या बाहेर साईडला टाकून दिलेलं आहे आणि ते तुमच्या दाराच्या समोरच येतं, तर ते सगळं तुम्ही स्वच्छ करणं सुद्धा गरजेचं आहे. आता कागदाची रद्दी असेल, चप्पल स्टँड असेल, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाहिजे. मुख्य दरवाजाच्या अगदीच समोर ठेवू नका, कारण घराचं जे प्रवेशद्वार आहे तिथूनच सुख, समृद्धी आणि महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मी प्रवेश करत असते. आपण कष्ट जे करत असतो ते आपले माता लक्ष्मी घरात प्रवेश करावी, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी आपण खूप काही कष्ट करत असतो. या कष्टाला, या मेहनतीला योग्य ते फळ मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेत. म्हणून उपाय करा. जर अशा काही अडचणी असतील तर उपाय करा. त्यामुळे माता लक्ष्मी प्रवेश करताना दार कसं स्वच्छ, सुंदर, रांगोळी काढलेलं, आकर्षक, सजलेलं असावं. म्हणजे आपण सुद्धा जसं बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा छान वाटतं, मग माता लक्ष्मीला का नाही छान वाटणार. अर्थातच असं दार असेल तर माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरी प्रवेश करू शकते. अशा पद्धतीचं घर असायला हवं. जेवढं प्रवेशद्वार स्वच्छ ठेवता येईल तेवढीच घरात सकारात्मकता येत असते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.